नमस्कार मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ माझ्या मनाच्या अगदी जवळचा आहे। 30 वर्ष पूर्ण झाल्यावर आयुष्याने मला काही अशा गोष्टी शिकवल्या ज्या कदाचित पुस्तकात कधीच वाचायला मिळाल्या नसत्या। काही अनुभव गोड होते, काही खूप कठीण, पण प्रत्येक अनुभवाने मला अधिक मजबूत बनवलं बरं का। असाल तर या गोष्टी तुमच्यासाठीही खूप उपयोगी ठरतील बरं का। चला तर मग प्रत्येक मुद्द्याला सुरुवात करूया। मुद्दा क्रमांक 1, लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की सगळ्यांशी चांगलं वागा, प्रत्येकाला खुश ठेवणं अशक्य आहे, कोणाचं मन दुखवू नका आणि ते योग्यही आहे। पण 30 वर्षानंतर मला एक गोष्ट खूप स्पष्टपणे समजली, चांगलं वागणं आणि प्रत्येकाला खुश ठेवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। मी अनेकदा स्वतःच्या मनाविरुद्ध निर्णय घेतले, कोणाला वाईट वाटू नये म्हणून हो म्हणाले, स्वतःचा थकवा, स्वतःच्या इच्छा आणि स्वतःचा वेळ बाजूला ठेवला। मला वाटायचं की असं केल्याने सगळे माझ्यावर प्रेम करतील, पण वास्तव वेगळंच होतं। काही लोकांना तुम्ही कितीही दिलं तरी ते कमीच वाटतं। काही लोक तुमच्या चांगुलपणाचा आदर करतात, तर काही लोक त्याचाच फायदा घेतात। तेव्हा मला समजलं की प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करणं अशक्य आहे। आज एक जण नाराज होईल, उद्या दुसरा, पण जर प्रत्येक वेळी आपण स्वतःलाच विसरत गेलो तर एक दिवस आरशात दिसणारी व्यक्तीच आपल्याला ओळखू येणार नाही। आज मी एक नियम पाळते, मी कोणाचं जाणून बुजून वाईट करणार नाही, पण स्वतःचं नुकसान करून कोणाला खुश ठेवणारही नाही। लोकांचं मत बदलत राहतं, आज कौतुक करणारे उद्या टीका करू शकतात, म्हणून आपल्या निर्णयांचा आधार लोकांचं मत नसून आपली मूल्य, आपलं मन असायला हवं। आयुष्य खूप छोटं आहे, ते सतत इतरांना खुश करण्यात घालवण्यापेक्षा प्रामाणिकपणे आणि मनःशांतीने जगणं जास्त महत्त्वाचं आहे। टिप क्रमांक 2, स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नाही। 30 वर्षानंतर मला सर्वात मोठा धडा कोणता मिळाला असेल तर तो हा, स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थी असणं नाही बरं का। विशेषतः महिलांच्या बाबतीत एक गोष्ट खूप दिसते, आपण आई, मुलगी, सून, पत्नी, बहीण अशा अनेक भूमिका निभावत असतो। सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्यांची काळजी घेतो, कोणाला काय हवं, कोणाची औषधं, कोणाचं जेवण, कोणाची आवड, हे सगळं लक्षात ठेवतो। पण एक दिवस अचानक मनात प्रश्न येतो, माझी काळजी कोण घेतं? आणि त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न, मी स्वतःची काळजी शेवटची कधी घेतली होती? आपण अनेकदा नवीन कपडे घेणं पुढे ढकलतो, डॉक्टरांकडे जाणं टाळतो, थकवा असूनही विश्रांती घेत नाही, कारण आपल्याला वाटतं आधी घर, आधी कुटुंब आणि मी नंतर। पण हे नंतर अनेकदा कधीच येत नाही। एक गोष्ट लक्षात ठेवा मैत्रिणींनो, जर दिव्यात तेलच नसेल तर तो दुसऱ्यांना प्रकाश कसा देईल? तसंच जर आपणच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकलो असू तर आपल्या माणसांना आनंद आणि आधार कसा देणार? स्वतःसाठी दिवसातून अर्धा तास काढणं, चांगलं अन्न खाणं, थोडा व्यायाम करणं, शांत बसणं, पुस्तक वाचणं किंवा आवडती गोष्ट करणं हा स्वार्थ नाही बरं का। ही स्वतःवरची जबाबदारी आहे। आज मी स्वतःला एक गोष्ट नेहमी सांगते, मी महत्त्वाची आहे, माझं आरोग्य, माझं मन, माझा आनंदही तितकाच महत्त्वाचा आहे। कारण आनंदी व्यक्तीच आनंद वाटू शकते आणि स्वतःवर प्रेम करणारी व्यक्तीच इतरांवर मनापासून प्रेम करू शकते। टिप क्रमांक 3, वेळ हा पैशांपेक्षाही मौल्यवान आहे। 30 वर्षानंतर मला एक गोष्ट खूप खोलवर समजली, पैसे गमावले तर पुन्हा कमवता येतात, पण गेलेला वेळ कधीच परत येत नाही बरं का। लहानपणी आपल्याला वाटतं की आयुष्य खूप मोठं आहे, उद्या करू, पुढच्या महिन्यात करू, नंतर वेळ मिळेल असं म्हणत आपण अनेक गोष्टी पुढे ढकलत राहतो। पण जसजसं वय वाढत जातं तसतसं लक्षात येतं की दिवस, महिने आणि वर्ष किती वेगाने निघून जातात। आज मागे वळून पाहिलं की वाटतं काही क्षण अजून थोडे जगायला हवे होते, आईवडिलांसोबत थोडा जास्त वेळ बसायला हवा होता, मित्रांशी मनमोकळं बोलायला हवं होतं, स्वतःची स्वप्न योग्य वेळ येईल म्हणून थांबवायला नको होती। आणखी एक गोष्ट समजली, ती म्हणजे आपण वेळ फक्त घड्याळावर पाहतो बरं का, पण तो कुठे खर्च होतो हे मात्र पाहत नाही। कधी तासनतास मोबाईलवर स्क्रोल करत बसतो, काही लोकांना खुश करण्यासाठी आपली ऊर्जा खर्च करतो, निरर्थक वाद, राग आणि तक्रारींमध्ये दिवस संपतो आणि मग रात्री वाटतं आज दिवसभर केलं तरी काय? तेव्हा लक्षात आलं की वेळ फक्त जात नाही, तो आपलं आयुष्य घेऊन जात असतो। म्हणून आता मी प्रत्येक दिवस स्वतःला एक प्रश्न विचारते, आजचा दिवस मी अशा कोणत्या गोष्टींमध्ये घालवला का ज्या खरंच माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत का? कारण पैसा बँकेत साठवता येतो, पण वेळ साठवता येत नाही। आजचा 1 तास उद्यासाठी राखून ठेवता येत नाही। म्हणून ज्या माणसांवर प्रेम आहे त्यांच्यासोबत वेळ घाला, आपल्या आरोग्यासाठी। पूर्वी मीही अनेकदा इतरांकडे पाहायचे, कोणाचं मोठं घर, कोणाची चांगली नोकरी, कोणाचा व्यवसाय, कोणाचं सुखी कुटुंब, कोणाचं सोशल मीडियावरचं परफेक्ट आयुष्य, आणि नकळत मनात विचार यायचा, माझ्याकडे हे का नाही बरं?
पण जसजसे आयुष्याचे अनुभव वाढत गेले तसतसं एक सत्य समोर आलं. आपण लोकांच्या आयुष्याचं फक्त बाहेरचं रूप पाहतो, आत चालणारा संघर्ष नाही. सोशल मीडियावर प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील सुंदर क्षण दाखवतो, पण अपयश, अश्रू, भीती, आर्थिक अडचणी, तुटलेली नाती किंवा मानसिक संघर्ष क्वचितच दिसतात. म्हणून दुसऱ्यांच्या आनंदाशी आपल्या आयुष्याची तुलना करणं म्हणजे अर्धवट गोष्ट पाहून पूर्ण निर्णय घेण्यासारखं आहे. मला अजून एक गोष्ट समजली, प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो. कोणी 25व्या वर्षी यशस्वी होतं, तर कोणाला 45व्या वर्षी त्याचं स्वप्न पूर्ण होतं. कोणी लवकर घर घेतं, तर कोणी उशिरा. कोणी व्यवसायात यशस्वी होतं, तर कोणी साध्या आयुष्यातही मनापासून आनंदी असतं. म्हणून स्वतःच्या आयुष्याचं मोजमाप दुसऱ्यांच्या यशाने करू नका. खरी स्पर्धा दुसऱ्यांशी नाही, कालच्या स्वतःशी आहे. जर आज तुम्ही कालपेक्षा थोडं अधिक शिकलात, थोडे अधिक शांत झालात, थोडे अधिक मजबूत झालात, तर तुम्ही योग्य दिशेने चालत आहात. लक्षात ठेवा, जेव्हा आपण सतत तुलना करतो तेव्हा आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणं विसरतो आणि कृतज्ञता हरवली की हा आनंदही हळूहळू हरवत जातो बरं का. 30 वर्षानंतर मला समजलेली ही गोष्ट माझं आयुष्य बदलून गेली. प्रत्येक वेळी हो म्हणणं म्हणजे चांगली व्यक्ती असणं नाही, योग्य वेळी नाही म्हणणंही तितकंच महत्त्वाचं असतं. पूर्वी मला कोणाला नकार द्यायला खूप अवघड जायचं. समोरच्या व्यक्तीला वाईट वाटेल, ती नाराज होईल, माझ्याबद्दल चुकीचा विचार करेल, या भीतीने मी अनेकदा माझ्या मनाविरुद्ध हो म्हणायचे. परिणाम काय झाला, मी इतरांना आनंदी ठेवत होते, पण स्वतः मात्र थकत चालले होते. माझ्याकडे वेळ उरत नव्हता, मनःशांती उरत नव्हती आणि कधीकधी स्वतःवरच राग यायचा की मी माझ्यासाठी उभी का राहिले नाही. तेव्हा मला समजलं, जिथे प्रत्येक वेळी तुम्हीच तडजोड करता तिथे हळूहळू तुमची ओळख हरवायला लागते. नाही म्हणणं म्हणजे उद्धटपणा नाही. नाही म्हणणं म्हणजे आपल्या वेळेचा, आपल्या मानाचा आणि आपल्या मर्यादांचा आदर करणे. जर एखादी गोष्ट तुमच्या तत्त्वांच्या विरोधात असेल, तुमच्या आरोग्यावर परिणाम करत असेल किंवा तुमचं मानसिक संतुलन बिघडवत असेल, तर तिथे शांतपणे नाही म्हणणं अगदी योग्य आहे. खरी माणसं तुमच्या प्रत्येक होमुळे नाही, तर तुमच्या प्रामाणिकपणामुळे तुमच्यासोबत राहतात. आणि जी माणसं फक्त तुमच्याकडून अपेक्षा ठेवतात पण तुमच्या भावना समजून घेत नाहीत, ती नाराज झाली तरी त्याचा अर्थ तुम्ही चुकीचे आहात असा होत नाही. आयुष्यात प्रत्येकाला खुश करणं शक्य नाही, पण स्वतःशी प्रामाणिक राहणं नक्कीच शक्य आहे. आज मी स्वतःला एक गोष्ट नेहमी आठवण करून देते, मी प्रत्येकासाठी उपलब्ध असण्याची गरज नाही, पण स्वतःसाठी उपलब्ध असणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा आपल्या मर्यादा ठरवतो तेव्हा आपलं मन हलकं होतं, नातीही अधिक स्पष्ट होतात आणि आयुष्यात खरी मनःशांती मिळायला लागते. जिथे तुमचं हो तुमचं नुकसान करतं, तिथे तुमचं नाही तुमचं संरक्षण करतं. त्यामुळे योग्य वेळी नाही म्हणायला अजिबात घाबरू नका. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील का, ऐकायला आवडतील का, नक्की मला कमेंट करा. आणि जर अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर मी तुमच्यासमोर इथून पुढे या प्रकारचे व्हिडिओज नक्कीच घेऊन येईल. चला तर मग, अशाच माझ्या घरच्या काही रूटीनसोबत मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझ्या सगळ्या ताईंना, मैत्रिणींना नमस्कार.